माझे नाव जय चंद्रपूर राहणार शिरपूर। माझे मामा आहेत इथं रवींद्र दारांबोडीकर। आम्ही त्यांचे बायपास सर्जरीसाठी नाशिकला अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये आलो होतो प्रणव माळी सरांकडे बायपास सर्जरीसाठी। तर आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये आलो त्या दिवशी प्रणव माळी सरांची भेट घेतली। प्रणव माळी सरांनी आम्हाला बायपास सर्जरी नेमकं कशी असते, काय असते आणि ती कशा पद्धतीने करायची असते हे सगळं गायडन्स केलं। पेशंटला अगदी चांगल्या पद्धतीने गायडन्स केलं। बायपास सर्जरी म्हटली म्हणजे पेशंटला जेव्हा माहीत पडतं की बायपास सर्जरी करणार आहोत तेव्हा पेशंट नक्कीच घाबरणारच आहे, कारण की बायपास सर्जरी म्हटलं म्हणजे पहिले एक गोष्ट लक्षात येते की वरून काहीतरी चिरफाड वगैरे होणार आहे, तर ऑब्व्हियसली पेशंट खूप घाबरतो। या केसमध्ये आलो तेव्हा आपण म्हणतो की सर पेशंटला सांगू नका की बायपास सर्जरी नाही करायची, काहीतरी वेगळं कारण सांगा जेणेकरून पेशंटला एक कॉन्फिडन्स भेटेल। पण सर आम्हाला भेटले, सरांनी म्हटलं की नाही, पेशंटला आपण सांगू, त्यांचा पण कॉन्फिडन्स आपण बिल्ड करू। तर आम्ही पेशंटला मध्ये घेतलं, तर डॉक्टरांशी ओळख केली की हे सर तुमची ऑपरेशन वगैरे म्हणजे जे आम्ही बायपास सर्जरी सांगितली ते करणार आहोत। तर सरांनी त्यांना आम्ही जो रिपोर्ट काढला होता एन्जिओग्राफीचा तो रिपोर्ट दाखवला। त्याच्यामध्ये त्यांचे जे ब्लॉकेज होते ते सरांनी एक्सप्लेन केले की कुठे काही ब्लॉकेज आहेत, ते कशा प्रकारे आपण त्यांना ते एक तर एन्जिओप्लास्टी किंवा बायपास दोन याचे टेक्निक असतात ऑपरेशनचे। तर एन्जिओप्लास्टीमध्ये आपल्याला ती ब्लॉकेज जास्त असल्यामुळे ती एन्जिओप्लास्टी केली पण असती, तर त्याच्यामध्ये आपल्याला परत 2-3 महिन्यात परत ते ब्लॉक होण्याचा चान्सेस आहेत असं सरांनी आम्हाला सांगितलं। तर सरांनी सुचवलं की बायपास हे बेस्ट ऑप्शन आहे सर। तर बायपासमध्ये पण सरांनी आम्हाला 2-3 वे सांगितलं। एक असणारे पूर्ण जे नॉर्मल पद्धतीने गड्यापासून तर पोटापर्यंत चिरफाड होते ते एक ऑपरेशन सांगितलं, आणि एक सांगितलं जे आपल्या राईट हँड हातच्या खालून ऑपरेशन होतं, त्याला म्हणतात MICS। याच्यामध्ये सरांनी आम्हाला सांगितलं की याच्यामध्ये मिनिमम स्ट्रेचेस होतील आणि पेशंटला पण चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर रिकव्हरी याच्यामध्ये होते। तर आम्हाला ते पण एक ऑपरेशन सरांनी सुचवलं। सरांनी सांगितलं की तुमच्या पेशंटला जास्तीत जास्त म्हणजे जास्त ब्लॉकेज असल्यामुळे तुम्हाला ही MICS ऑपरेशन जे असणार हे बेस्ट असेल। तर आम्ही पण त्याला होकार दिला आणि त्या ऑपरेशनला आम्ही पण सहमत झालो की ठीक आहे, पेशंट जर आपलं चांगलं होत असेल कमीत कमी ट्रेचेसमध्ये तरी गोष्ट चांगलीच आहे नक्की। तर आम्ही त्या ऑपरेशनसाठी होकार दिला आणि सरांनी आमच्या पेशंटचं ते MICS काही ऑपरेशन आहे ते केलं। ऑपरेशन सक्सेस झालं आहे आणि आमचे पेशंट खूप चांगल्या पद्धतीने 2 ते 3 दिवसात रिकव्हर झाले, चांगल्या पद्धतीने बोलत आहेत, जेवण वगैरे सगळं त्यांनी व्यवस्थित टाइमवर केलेलं आहे। आज आम्ही डिस्चार्ज घेत आहोत। मी आणि माझ्या फॅमिलीकडून त्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे ऑपरेशन सुचवलं आणि ते त्यांनी सक्सेस पण करून दाखवलं। धन्यवाद।